जागतिक अर्थव्यवस्थेत चीनचा 30% वाटा आहे. नवतंत्रज्ञानाच्या आधारे चीन उत्पादनाचा गुणवत्ता दर्जा वाढला आहे. त्यामुळे आयात निर्यातीला बळ आलं आहे. यात भारतीय उद्योजकांना चीनमध्ये उत्पादन क्षेत्रात आयात निर्यात आणि गुंतवणूक वाढीची संधी आहे, असं मत चीनचे कौन्सिल जनरल कॉंग शिनवाहू यांनी शनिवारी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज तर्फे आयोजित चीनमध्ये व्यवसायाची संधी या संवाद कार्यक्रमात व्यक्त केलं. कोल्हापुरातील चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे औद्योगिक व्यावसायिकांशी चीनमध्ये व्यवसायाच्या संधी या विषयावर संवाद कार्यक्रम झाला. जागतिक अर्थव्यवस्थेत चीनचा 30% वाटा आहे. नवतंत्रज्ञानाच्या आधारे सिटी उत्पादनांचा गुणवत्ता दर्जा वाढला आहे. त्यामुळे आयात निर्यातीला बळ आलं आहे. यात भारतीय उद्योजकांना चीनमध्ये उत्पादन क्षेत्रात आयात निर्यात आणि गुंतवणूक वाढीची संधी आहे. त्याचा लाभ भारतीय उद्योजकांनी घ्यावा. त्यासाठी आवश्यक तो संवाद तांत्रिक सहकार्य दोन्ही बाजूंना सुलभ होत आहे, असं मत चीनचे कौन्सिल जनरल यांनी व्यक्त केलं. जयेश ओसवाल यांनी हुपरीच्या चांदी व्यवसायात बनवलेल्या विविध अलंकार आभूषणांना चीन बाजारपेठेत गुंतवणूक स्थान मिळवण्याविषयी विचारलेल्या प्रश्नांवर शिनुवाह म्हणाले की चांदीची आभूषणे किंवा तत्सम वस्तूंना चीनमध्ये स्थान आहे. अशा वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यासाठी चीनमध्ये संस्था तयार आहेत. यांच्याकडे या वस्तूंचं सादरीकरण करता येईल. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे राजू पाटील, सुरेंद्र कुलकर्णी, संजय शेट्टे, धनंजय दिघे यासह मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमासाठी प्रारंभापासून समन्वयक म्हणून भूमिका पार पाडणारे ज्येष्ठ संपादक आणि लेखक श्रीराम पवार यांचे विशेष आभार मानण्यात आले.